रत्नागिरी नगर परिषदेवर शिवप्रेमींनी मोर्चा काढला। मुख्याधिकारी तुषार बाबर यांना शिवप्रेमींनी घेराव घातला। पुतळ्याची विटंबना होण्यापेक्षा पुतळा उभारूच नका अशी मागणी शिवप्रेमींनी केली। शिवप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे। तर एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील राजकोट इथला पुतळा पडलेला होता, त्यानंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असतानाच आता रत्नागिरी नगर परिषदेवर शिवप्रेमींनी मोर्चा काढला आणि तिथल्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांना घेराव घालत पुतळ्याची विटंबना होण्यापेक्षा पुतळा उभारूच नका अशी मागणी केली। तुम्ही काय उपाययोजना केल्या त्या नाही ना झाल्या? हे तर महत्त्वाचं आहे। सिंधुदुर्ग इथे बोट ते झाली आता 2 महिने झाले। मला पहिला कारणीभूत तुम्ही आम्हाला बोलायला साहेब आम्ही उपाययोजना सांगतो, तुम्ही त्याची फॉलोअप करा। हो साहेब, शिवाजी महाराजांच्या बाजूला असणाऱ्या मावळ्यांची विटंबना झालेली आहे, तर त्या विटंबना झालेल्या पुतळ्यांचे ताबडतोब त्याच्यावर झाकून टाका। तरी सुद्धा 9 वाजेपर्यंत नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नव्हती। आम्हाला सीओनी लेखी पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 24 तासाच्या आतमध्ये CCTV बसवले जातील। जो 24 तासासाठी सुरक्षा रक्षक जो आहे तिथं तैनात आजपासून केला जाईल आणि जो संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं निलंबन ताबडतोब केलं जाईल। आणि आता 2 दिवसानंतर त्याच्यावर समिती नेमलेली आहे, चौकशी समिती त्यांच्यावर नेमलेली आहे। चौकशी समितीचा अहवाल ते 48 तासात देणार आहे आम्हाला। 48 तासानंतर आम्ही पुन्हा इथे सीओना भेटायला येणार आहोत। आणि अशा पद्धतीची कोणतीही घटना जर का शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडत असेल तर एक शिव मावळा म्हणून आपल्या रत्नागिरीतला कुठलाही नागरिक गप्प बसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।